नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाने ऑपरेशन ऑल आउट मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करत बंदी घातलेल्या अंमली गोळ्या आणि घातक शस्त्रांचा साठा जप्त केलाय। 13 व 14 ऑगस्ट 2026च्या मध्यरात्री गुलशन नगर नाग मंदिराच्या जवळ असलेल्या प्लॉट नंबर 5 मधील संशयित घरावर ही कारवाई करण्यात आली। छाप्यादरम्यान पोलिसांनी 636 प्रतिबंधित नायट्राझेपाम गोळ्यांसह एक लोखंडी कोयता आणि 3 धारदार चाकू असा एकूण 5,862 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी संतोष उर्फ मामा उर्फ कुबडा राजूदास यादव याला जागीच ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार सुमित राजूदास यादव आणि गोळ्यांचा पुरवठा करणारा शेट्टी नावाचा इसम फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात NDPS कायदा, भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे।